स्मृतं सद्यस्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि प्रगीतं यत्पापं झटति भवता पञ्चहरति इदं तद्गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं मम प्राणप्रान्तरवदन कमलान्तरविलसतु. एकदा जरी अंतःकरणात स्मरण झालं तरी सुद्धा त्या अंतःकरणाचा जो संताप आहे, अंतःकरणाची जी खळबळ आहे, ती जिच्या प्रभावाने शांत होते. जर ते गायलं प्रगीतम यत्पापम झटती भवता पंचहरती, जर गंगेच्या संबंधी गंगेचं नाव स्तुती गायली, गाणं हा शब्द नेहमी अशा अर्थाने येतो की तुमचं मन तिथं लागलेलं आहे, मनापासून तुम्ही म्हणता तेव्हा गायलं म्हणायचं. प्रगीतम यत्पापम झटती भवता पंचहरती, उत्पन्न होणारा संसारामुळे उत्पन्न होणारा ताप आणि त्या माणसाच्या हातून घडलेलं पाप, या दोन्ही गोष्टीचं त्वरित झटकन नाश होतो. इदम तद गंगेती, हे काय असं अपूर्व, गंगा हे नाव आहे. इदम तद गंगेती श्रवण रमणीयं खलु पदम, कानाला संतोष देणार, कानाला रमणीय वाटणार असे गंगा हे जे नाम आहे ते मम प्राण प्रांतर वदन कमलांतर विलसतू, माझे प्राण माझ्या शरीराला सोडून जाईपर्यंत माझ्या मुखामध्ये सतत राहू, म्हणजे मी जिवंत असेपर्यंत तुझ्या नामाचा उच्चार माझ्या मुखावर सतत निघत असो. भवत्या हिम्रात्या धमपतित पाखंड परिषद परित्राण स्नेह शिलतयितुमशक्य खलु यथा ममाप्येवं प्रेमा दुहित निवहेश्वम्ब जगति स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः. जगन्नाथ विनोदाय म्हणतात एकेकाचा स्वभाव असतो, त्या स्वभावाला काही औषध नसते, तो मनुष्य तसाच वागायचा. तुमका लावून नको म्हणत तरी त्याचा हात जिभेकडे जायचा वळण पुढे जायचं. असं वागण्याचं असतं, असं बोलण्याचं असतं. काही लोकांनी म्हणतात शिवी असते, शिवीशिवाय बोलायची. काही माणसं तुच्ची असतात, लबाड असतात, कपटी असतात, काही प्रामाणिक असतात पण भडक असतात, अनेक गोष्टी असतात. हा स्वभाव आहे, हा बदलणं फार कठीण. आणि त्याला जगन्नाथाने एक गंमतीची उपमा दिली. ती म्हणजे गंगामान, आम्ही इतकी सगळी पाप करतो, तुझ्या दूर येतो, तू कधी कंटाळा करतेस का आमचा उद्धार करण्याचा? भवत्या हिम्रात्या धमपतित पाखंड परिषद, व्रात्या धमपतित पाखंड परिषद, व्रात्य अधम पतित पाखंडी यांचा समाज सतत तुझ्याकडे येतो आणि तू त्यांचं कल्याण करतेस. तुला एक दिवस तरी कंटाळा येतो का? इतके तर यांचं किती तू विश्रांती वाजू तर असं वाटतं का मला? किंवा अधमांचा उद्धार करणं हा तुझा स्वभाव आहे आणि चुका करीत राहणं आमचा स्वभाव आहे. दोघांची तुझा स्वभाव सुटत नाही, तुझा स्वभाव आमचा स्वभाव ममाप्येवं प्रेमा दुरित निवहेश्वम्ब जगती, तुला जशी लोकांचा उद्धार करण्याची ओढ आहे, आवड आहे, हौस आहे, तसं मला सुद्धा पातकांची ओढ आहे करण्याची हौस आहे. ममाप्येवं प्रेमा दुरित निवहेषु, दुरितांचा जो समुदाय आहे त्यावर नाना प्रकारची दुरित, त्याच्यावर माझा मोठा प्रेम आहे, लोभ आहे. अरे असं का? स्वभावोऽयं सर्वैरपि स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः. स्वभाव होणार आहे, स्वभावाला औषध नसतं, स्वभाव दुष्परिहार असतो. आणि आम्ही तरी असे का झालो म्हणा, त्याला एक खरं महत्व का नाही, आमच्याकरता झालो समजून नको म्हणा, तुझाच लाभ आहे. नको पीतावंतं खलु समयमारभ्य मिलितो यदुद्धारादारात् भवति जगतो विस्मयभरा इतिहामीहान्ते मनसि चिरकालं स्तवति मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणयनः.
ज्याचा उद्धार केला असताना लोक आश्चर्याने चकित होती. नको पितावंतम खलू सगळे समय म्हणजे तू पृथ्वी तलावर आलीस त्या दिवसापासून आजपर्यंत ज्याचा उद्धार केला असताना लोकांनी आश्चर्याने चकित व्हावं आणि उद्धार करण्याबद्दल तुझा गौरव करावा, तुझा जयजयकार करावा असा आतापर्यंत कोणी भेटलाच नव्हता. आतापर्यंत कोणी भेटलाच नव्हता. आता मी आलो ना इदा आणि इति हा मिहा अंते, आणि ही तुझ्या अंतःकरणामधली जी अपेक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे, ही तुझ्या अंतःकरणात फार वर्षापासून आहे. मला ते कळलं आणि मी ठरवलं की भागीरथीला अवघड गेलं पाहिजे. तू तुला पुढे सांगते की मला उचलून गेलेला सोडायला प्रधान आगे शेवटी शेवटी ती केलंच पाहिजे. तर तुझी ही लोकांनी आश्चर्यचकित व्हावं अशी जी अपेक्षा आहे ती तुझ्या अंतःकरणात दडून होती, ती कधीही पूर्ण झाली नव्हती. मला कळलं किंवा मी ठरवलं की ही अपेक्षा आपण पूर्ण करायची. जगन्नाथाचा उद्धार केला म्हणजे मग कळ भागीरथी काय. म्हणून मी असा मनसी चिरकाल स्थितवती मयम संप्राप्तो सफल इतुमंब प्रणयना. मी तुझ्याकडे आलो आहे, तू त्याकरता आलो. यात एक बारीक खोच आहे, अंब प्रणयन. हे आई, आता तू माझा प्रेमानं स्वीकार. आता आईनं प्रेमानं स्वीकार करायचा म्हणजे पहिलं एवढं लांब विचार कशाला पाहिजे. पण हे लाघव आहे, कमी लाघव या आपण म्हणतात. वर्ण एक लाघव. कुंडली वरदा हरी विठ्ठल हृदये पुनाना सर्वेषां अघमथन दर्पण दलयसी. जगन्नाथ म्हणतात भागीरथी, ज्याचा उद्धार करण्याचा विषय निघाला की तीर्थ लाजतात म्हणाले, लाजेनी खाली मान घालतात की हे प्रकरण आपल्याला निभण्यासारखं नाही. अशा कल्पनेने तीर्थ माझ्या उद्धाराच्या संबंधात लाजेनी खाली मान घालतात. आणि भगवान शंकरासारखे जे मोठे मोठे लोक आहेत ते कानावर हात ठेवतात म्हणाले. कलंकरणे कुर्वन्त्य पिकिल कपाली प्रभृतयः. असा जो मी ज्याचा उद्धार आता करायला दुसरा कोणी शिल्लक राहिला नाही, त्या तू माझा जो उद्धार करशील त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये करुणा येऊन, तर मला निश्चित वाटतं की आम्हीही पातक्यांचा उद्धार करू शकतो. असा जो इतर देवदेवतांचा गर्व आहे तो काही टिकून राहणार नाही. पुरोधावन धावन द्रविण मदिरा घोर्णित दृशाम महीपानान्नाना तरुण तरखेदस्य नियतम ममैवायं मन्तु स्वहित शतहंतुर्जडधियो योगस्ते मातर यदिह करुणात क्षणमपि. जगन्नाथ म्हणतात भागीरथी, मला कळत नव्हतं नाही चांगलं काय वाईट काय हे मला कळत होतं. तुझा आश्रय सोडून दूर जाऊ नये हे कळत होतं. पण कळणं आणि वळणं यामध्ये फार अंतर राहतं ना. कळणं आणि वळणं यामध्ये फार अंतर राहतं. आणि म्हणून झालं काय म्हणाले की मी तुझ्या परिचयाचा असून, तुझ्यावर प्रेम असून सुद्धा संपत्तीच्या मध्यानं ज्यांचे डोळे फिरलेले आहेत अशा अनेक श्रीमंतांच्या पुढे 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 करून त्यांची खुशी मिळेल की काय, त्यातून मला वैभव मिळेल की काय असा प्रयत्न करीत राहिलो. शेवटी माझ्या पदरात दुःखाशिवाय काही पडलं नाही. तेव्हा आता मी जो दूर गेलो तुझ्यापासून तो माझा अपराध आहे. आता हे खरं हा माझा अपराध आहे, पण कशाला दूर गेलास असं म्हणू नको. मला तुझ्या अंतःकरणात मात्र माझ्याविषयी दयाच राहू दे. स्ववृत्ती व्यासंगो नियतमथ मिथ्या प्रलपनम कुतरकेष्वभ्यास सतत परपै शून्य मननम अपि श्रावं श्रावं मम तु पुनरेवं गुणगणान् ऋते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम. भागीरथी, कुत्र्याच्या वृत्तीनं जगलो म्हणाले. कुत्र्याच्या वृत्तीनं जगलो की याच्यामध्ये लाचारी आहे. अपमान झाला तरी तो सहन करावा लागतो. त्यानं हुडूत केलं तरी पुन्हा त्याच्याच पुढे गोंडा घोळावा लागतो. ते कुत्र
भर्तहरीनं कुत्र्याचं आणि हत्तीचं जिणं कसं असतं ते म्हणून सुरेख वर्णन केलंय. तो म्हणतो कुत्र काय करतं, लांगूल चालन मधश्चरणाव पातम, शेपूट हलवतं, पायामध्ये पडून लोळतं, भूमौ निपत्य वदनोदर दर्शनंच, आणि उताणं पडून आपलं एक टंगडं बाजूला करून आपलं पोट कसं आहे, आपले तोंड कसं आहे ते दाखवतं म्हणाले. कुत्र लाडात आलं की असं सगळं करतं. हे कशा करता करतं, त्याच्यातून आपल्याला काहीतरी पोळीचा तुकडा खाण्याचा तुकडा मिळावा म्हणून. याच्या उलट हत्ती कसा जगतो म्हणाले, श्वापिंड दस्य कुरुते गजपुंग वस्तू धीरं विलोकयती. अरे खारे बाबा, अरे खारे बाबा म्हणून रोड घेऊन जरी त्याच्या पुढे उभं राहिलं तर तो असं पाहतो म्हणाले. आणि पुष्कळ वेळा विनवण्या केल्या, चाटू शतैश्च मग भुंगते. आता कोणत्यासारखं जगावं म्हणाले, हत्तीसारखं का कुत्र्यासारखं, ज्याचं त्यांनी ठरवावं. मी कसा जगलो, श्ववृत्ती व्यासंगो, कुत्र्याच्या जिण्यानं जगलो म्हणाले, लाचारीचं जगणं जगलो. पुढं पुढं केलं काय, म्हणजे त्याच्याकरता जे खोटं सगळं करावं लागेल ते केलं. नियत मथ मिथ्या प्रलपनम, नेहमी त्याकरता खोटं बोललो म्हणा. कुतरकेश्वभ्यास, आपलं म्हणणं खरं करून दाखवण्याकरता अनेक प्रकारचे खोटे बुद्धिवाद उभे केले. सतत परपै शून्य मननम, आणि अहोरात्र दुसऱ्याचं वैगुण्य काय आहे ते शोधलं, त्याचे दोष शोधले. भागीरथी आमचा हा सद्गुण समुदाय आहे म्हणाले. हा ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून कोण माझं तोंड तरी बघेल का. स्ववृत्ती व्यासंगो अपिश्रावम श्रावम मम तु पुनरेवं गुणगणान ऋते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम. तुझ्याशिवाय माझं तोंड तरी कोणी पाहिल, कारण आईशिवाय वत्सल कोण असणार, तर तीच क्षमाशील असते. पयः पीत्वा मातस्तव सपदी यातः सहचरैः विमूढैः संव्रन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम्. इदानीमुत्सङ्गे मृदुपवन सञ्चार शिशिरे चिरादुन्निद्रं मां सदय हृदये शायय चिरम्. भागीरथी मी दूध प्यायलो आणि लहान मुलं जशी उन्हाळ पोरांच्या बरोबर खेळायला जातात तसा गेलो म्हणाल. म्हणजे तुझ्या जलाचा आस्वाद घेतला आणि लहान मुलं जशी आईच्या मांडीवरनं उतरतात आणि वांडपणा करायला बाहेर जातात, मार खातात, पडतात, रडतात, धडपडतात, त्यांना सुख काही मिळत नाही आणि पुन्हा थकून कंटाळून आई करून परत येतात. आता आईचं काम काय, मांडीवर घ्यायचं आणि थोपटून झोपवायचं. तसं म्हणाले मी दिवसभर आयुष्यभर, दिवसभरच्या मी आयुष्यभरात आहे ते आयुष्यभर वणवण करीत हिंडलो, मला कुठेही सुख मिळालं नाही. आता माऊलीत मी तुझ्याजवळ पुन्हा आलो आहे. आता तुझ्या मांडीवर उत्संग शब्दाचे अर्थ दोन आहेत, मांडीही आणि किनाराही. तेव्हा आईनं जशा आपल्या मांडीवर लेकराला घेऊन थोपटून झोपावं, तेव्हा आता तू मला तुझ्या मांडीवर घेऊन थोपटून झोपव म्हणाले. आणि ही झोप कशी असू दे, पुन्हा न उलगडणारी. सदय हृदये शायय चिरम तवालंबादंब स्फुरद लघु गर्वेण सहसा मया सर्वे वज्ञा सरणी मथनीता सुरगणा. इदानीम उदास्यं भजसि यदि भागीरथि तदा निराधारः केशामिह कथयः रोदिमि पुरः. भागीरथी तू माझ्या पाठीशी आहेस या कल्पनेनं आतापर्यंत मी अतिशय उन्मत्तपणाने वागलो, कोणाचीही पर्वा केली नाही. सगळ्यांच्या अंगावर कुत्र्यांचं तोंड टाकावं तोंड टाकलं, त्यांचा अपमान केला, त्यांची उपेक्षा केली, त्यांची हवळणा केली, वाटेल त्या शब्द प्रयोगाने त्यांना हिणवलं म्हणाले. उन्मत्त मनुष्य जसा वागतो तसं वागलो. आता अशा अडचणीची वेळ आली की मला सहाय्याची गरज आहे आणि ज्यांचा आतापर्यंत मी अपमान केला ते माझं तोंड बघायला तयार नाहीत. तेव्हा तुला मस्ती आली होती, आता आमच्याकडे आलास का असं ते म्हणतात म्हणाले. आता ते जवळ करायला कोणी तयार नाही. आणि अशा स्थितीमध्ये भागीरथी तूही जर मला जवळ केलं नाहीस, तुझ्या विश्वासावर मी इतरांना झिडकारलं, त्यांना झिडकारलं म्हणून ते मला जवळ करायला तयार नाहीत, आणि तूही जर मला आता जवळ केलं नाहीस तर मी आता कोणाच्या पुढं जाऊन रडावं. मद्देह मांसाशना प्रत्युत्पन्न निर्मांस भक्षण दिया ते घ्नंती लोकानदीम. की मी एवढ्यासाठी इथं बसून राहिलोय की मूत्र शापद येतील, मला खातील आणि मनुष्य रक्ताची चटक त्यांना लागेल आणि मग ते गावाकडे वाजतील आणि सगळ्या लोकांना खाऊन टाकतील. यात काय स्वतःच काही सरलं नाही, पण लोकांचंही बरं होऊ द्यायचं नाही. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती जगन्नाथ पुनी सांगतात की ती वृत्ती मी आतापर्यंत बळवली. पराते अहित चिंतिले
त्यांच्या कृतीची पाहिले मत्सराने दुष्टाव्याने की त्यांचे कोणतेही त्यांचं कोणतेही कृत्य ते चांगलीपणाच आहे यावर कधी मी श्रद्धा ठेवलीच नाही, हा भाव कधी मनामध्ये राखलाच नाही. आणि असे हे सगळे गुण माझ्या ठिकाणी असून असे माझे असंख्य गुण वरच्यावरी ऐकून देवी गंगे तुझ्या विना तोंड माझे कोण पाही, की असे असंख्य दुर्गुण माझ्या ठिकाणी असताना तुझ्याशिवाय माझं कोण तोंड पाहणार आहे. आई तूच मला आई केवळ जवळ करणारी आहेस. नीचांचा सहवासहीन व्यसने श्वावृत्तीचे तेजिणे बुद्ध्या प्रत्यहित रतता शरतणे मिथ्याचरा बोलणे छिद्रान्वेषण दृष्टीने अवगुणा लोकांची पाहणे येती दोष मदाश्रया सकल हे दिग्दिग्गमे हेजणे त्याचा हा परिणाम येत दिसुने धिक्कारिती सज्जन आले भाग मला अपेक्षित असे हे कंठणे जीवन कोणीही मुखनामदीय बगती हे तारती पामरा ऊची एक समर्थ मात्र जशी द्याया मला आसरा पुंडरी कवरदा सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम् इदानीमुत्सङ्गे मृदुपवन संचार शिशिरे चिरादुन्निद्रं मां सदय हृदयेशायचिरम्. भागीरथीची प्रार्थना करताना जगन्नाथ म्हणत आहेत, भागीरथी तुझ्या जलाचं प्राशन मी अनेक वार केलं, पुन्हा पुन्हा केलं, पण तिथेच टिकून राहिलो नाही, बसून राहिलो नाही. तुझ्या जलप्राशनाचा दुग्धपानाचा आनंद मिळवला आणि मूर्ख ज्यांना काही समज नाही, ज्यांच्या काही लक्षात येत नाही, अशा मित्रांच्या बरोबर कर्मयोग करण्याकरता निघून गेलो. परिणाम काय झाला? त्यांच्या संगतीत बरं वाटलं का, आनंद वाटला का, समाधान वाटलं का, यातलं काही पदरात पडलेलं नाही. क्वचित पिन विश्रांती मगम, कुठेही मला समाधान मिळालं नाही, शांती मिळाली नाही. तर मिळणार कशी? ज्यांच्या संगतीत जातो तिथे एकापेक्षा एक नग होते. मूढै संरंतु क्वचित पिन विश्रांती मगम, कुठेही बरं वाटलं नाही. हा जगन्नाथाचाच अनुभव आहे असं समजायचं कारण नाही. सामान्यतः सगळ्यांचा असाच अनुभव की त्याला चांगल्याचं आकर्षण नसतं असं नाही, पण चांगल्याचं आकर्षण टिकून राहत नाही, मधनं मधनं चेंज हवा असं वाटतं. असं आहे. चांगलं टिकून राहत नाही, कंटाळा येतो, वैताग येतो. जरा आणखीन जरा थोडं इकडे तिकडे जाऊन येऊ असं वाटतं. आणि इकडे तिकडे जायचं म्हटलं की ते जे भेटतात ते विमूढ असतात. आणि याचा अर्थ असा की त्यांचं ते तेवढ्या पुरतच असतं, ते आणखीन कुठं येत नाही, आणखीन कुठं पोचवित नाही. त्यातून आणखीन काही चांगलं निष्पन्न होत नाही. झालं तर वाईटच आहे. आपण जसं नाना प्रकारचे आनंद संसारामध्ये, सुख संसारात घेण्याचा प्रयत्न करतो, खाण्याचा असतो, खेळण्याचा असतो, पाहण्याचा असतो, ऐकण्याचा असतो, तेवढ्या पुरते त्या क्षणापुरते ते राहतात. तो क्षण गेला की तो हा गेला आणि त्यातून चांगलं काही निर्माण व्हायचं नाही. म्हणून विमूढ. बरं वाटायला म्हणून गेलो तिथपर्यंत, पदरी काय पडलं? पदरी काही पडलं नाही मला. क्वचित पिल विश्रांती मगम. आणि मग त्या बदलण्याचा, भटकण्याचा असा काही वैताग येतो की नको असं हे वाटतं. आता म्हणजे नको वाटल्यावर जायचं कुठं पुढं? जानी मुत्संगे मृदू पवन संचार शिशिरे चिरादुन्निद्रं मां सदय हृदयेशाये चिरम्. हे भागीरथी, खूप भटकलो, खूप हिंडलो, नाना तऱ्हेनं वागायचा प्रयत्न केला, स्वतःला सुधारण्याकरता आणि दुसऱ्याला सुधारण्याकरता. दोन्ही पक्षावर यश आलं. मी जिथल्या तिथे झालो, बाकीच्यांचा तर प्रश्नच नव्हता. कारण खरं म्हणजे असं आहे,
जगामध्ये कोणी कोणाला सुधरू शकत नाही. आपलं आपल्याला सुधारता त्यातल्या त्यात शक्य आहे. दुसऱ्या कोणाला सुधारतो म्हणाल की त्याच्याबद्दल अपयशाशिवाय काही पडत नाही. आपल्याला जर सुधारायचं असेल तर ते निष्ठेने टिकून राहिले पाहिजे. ते होत नाही. नाना तऱ्हेचे मोह होतात, नाना तऱ्हेचं आकर्षण निर्माण होतं. हे करावंच वाटतं, ते करावंच वाटतं. मग त्याला अनेक बुद्धिवादाचं हे कर्तव्य आहे असं म्हणजे केलंच राहिलं पाहिजे, ते करीतच राहिलं पाहिजे. हे कर्तव्य आहे, ही जबाबदारी आहे. कुणी केली कोणाला? विमूढै संवरंतु क्वचिदपि न विश्रांती मागमं. म्हणून आता माझी आई काय कर, आता असं कर, मला पुन्हा परत पाठवूच नको. इदानीं उत्संगे मृदुपवन संचार शिशिरे. उत्संग शब्दाचे पुढे गमतीने दोन अर्थ आहेत. उत्संग म्हणजे आपल्याला मांडी असायला, उत्संग म्हणजे मांडी, आणि उत्संग म्हणजे तीर, किनारा. तर आईनं जसं वांडपणा करणारं असं आहे. सामान्यतः मुलं झोपतात, पण एखादं असं वांड असतं की त्याला हुडकून आणून झोपटून झोपावं लागतं, तरच ते झोपतं, ते झोपतच नाही. निरळे प्रकार असतात मुलांचे. शेवटी त्याची काळजी आईला घ्यावी लागते की आपल्या दुपारची वेळ झाली, याला थोडा वेळ झोपवलं पाहिजे. मग ते त्याला नाना करून अक्षरशः नगारा वाढवायला सगळं त्याला बघून जातो. जगन्नाथ म्हणतात की असं आहे की मी असं गरीब लेकरू नये. आईचं वात्सल्य काय असतं, आईची माया काय असते याचा अनुभवच नाही असं नाही, पण तिथंच टिकून राहावं असं मला कधी वाटलं नाही. मी पुन्हा 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 खोडकरपणा करीत बाहेर भटकलो तर पुष्कळ झालं का. 25 वर्ष होईल. मृदुपवन संचार शिशिरे. तेव्हा आता तुझ्या ह्या उत्संगावर, तिच्या उत्संगावर मृदुपवन संचार शिशिरे, अतिशय कोमल, स्पर्शाला बरा वाटणारा, आधी मखमलीचं कापड अंगावर जावं तसं गोड वाटणारा असा जो पवन इथला वायू आहे. इदानीं उत्संगे मृदू पवन संचार शिशिरे. तो असा मंद मंद अत्यंत सुखकर असा वायू इथे वाहतोय, जो गाढ आहे पण सुखकर आहे. मृदू पवन संचार शिशिरे चिरादुन निद्रम्माम. आणि मी झोप माझी गमावली आहे, कारण झोप लागण्याकरता जे असावं ते बाहेर मला कुठेही मिळालं नाही. मृदू पवन संचार शिशिरे चिरादुन निद्रम्माम सदय हृदये शाय चिरम. आता झोपव सदय हृदये, तू दयावंत करण्याची आहे हे जननी. तुझ्या या उत्संगावर आता मला चिरकाल झोपव, शांत चिरनिद्रा आली. मृदू पवन संचार शिशिरे सदय हृदये शाय चिरम. तुझे पूर्वी स्तन्यामृत जननी आकंठ पिबुनी. सवेमी मूढांच्या उगीच शिणलो व्यर्थ जननी. तटाकीच्या मंदा निलहरिणे चित्त शमवी. वदंकी घे आता मदसी चिरनिद्रेत रमवी. तवालंबादंब स्फुरद लघुगर्वेण सहसा. मया सर्वे वद्याः सरणिमथनीता सुरगणाः. इदानीम उदास्यं भजसि यदि भागीरथि तदा. निराधारः केशामिह कथयः रोदिमि पुनः. भागीरथी, तू माझ्या पाठीशी आहेस, तुझा आधार मला आहे. या एका भरवशावर मी जगामध्ये वागताना असा मान ताठ करून मस्तीनं वागलो, कोणाची पर्वा केली नाही, कोणाची खिती बाळगली नाही, कोणाची तमा ठेवली नाही. जे वाटलं ते फटकरपणाने बोलत राहिलो, अरे परिणाम काय झाला, मला कोणी आलंच नाही. मया सर्वे वज्ञा सरणी मथनीता सुरगणा. आणि मोठी मोठी माणसं होती, देव होते, मोठे मोठे पंडित होते, मोठे मोठे विद्वान होते, सगळ्यांना तुच्छ लेखन. अवालंबादंब स्फुरद लघु. हे काही सामान्य प्रकरण काही नसलं तरी माणसाला नसती असते, कशाला पत्ता नाही तरी होतात. आणि खळ आणि इस्त्री निघाल्यापासून ते विचारलं.
कालर खरीद दुसऱ्याची इष्टी करायची, काही नसतं, अक्कल नसते, पैसा नसतो, कर्तृत्व नसतं, काही नाही, तरी सुद्धा आता इथं तर मला एवढा मोठा आधार होता, तू पाठीशी होतीस माझ्या, आणि त्यामुळं मी असा आधार वागलो मस्तीने. काही लोकांची मस्ती शोभते. उंदीर जेव्हा मानवर करतो ना तेव्हा बघवत नाही, तो करतो तर हत्ती जेव्हा असं करतो तेव्हा बघावं वाटतं, भय वाटतं, पण बघावंच. सगळं असं अशी मस्ती आहे, आणि त्यांनी ते अनेक वेळा व्यक्त केले, बोलून सुद्धा केली. त्यांच्या त्या अनेक कविता आहेत. काय अभिमान असला पाहिजे या माणसाला, काय मस्ती असली पाहिजे हे लक्षात येते. जगन्नाथ पुष्कळ म्हणतात, मी कविता करतो म्हणाले, मी कविता करायला लागली म्हणून बाकीचे लोक कविता करतात. ते होतं म्हणले कसं, नृत्यती पिनाक पाणू नृत्यंतन्येती भूत येत आला, कवयती पंडित राजे कवयंतन्येती विद्वांसा. मी कविता करायला लागलो की बाकीचे विद्वान कविता करतात, आणि मग ते होतं असं, शंकर नाचायला लागले की भूतही नाचतात तसं दिसतं. मस्ती त्यांची आणखी एक कविता, मी काही कविता म्हणजे मी कविता जेव्हा म्हणतो तेव्हा काय होतं माहितीये, हिरांदेवीणा गुणरणहीना दरकरा वाचामृतमयमाचाम तिरसम वचस्तस्याकरण श्रवण सुभगं पंडितपते अधुन्वन्मूर्धानं नृपशुरथवायं पशुपती. मी कविता गातो तेव्हा सरस्वती जर आपली वीणा वाजवण्यामध्ये रंगून गेलेली असली तर ती सुद्धा वीणा खाली ठेवून माझी कविता मोठ्या प्रेमानं ऐकते. असं माझ्या कवितेमध्ये अमृतमधून सामर्थ्य आहे. अशी माझी कविता ऐकून सुद्धा जर कोणी आपली मान डोलावली नाही तर त्याचे दोनच गट मिळाले, पशु अथवा पशुपती. एक तो भगवान शंकर तरी असला पाहिजे, नाही तर त्याच्या पुढचा तरी असला पाहिजे बैलोबा. दुसरं काही संभवतच नाही. अशी मस्ती आहे. अत्यंत नम्र विनयी असलेले सुद्धा कित्येक वेळा असं बोलतात ना. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, तोवरी तोवरी टिळे माळा भूषण जवळ तुक्याचे दर्शन झाले नाही. माळ गळ्यामध्ये माळा होता, मध्ये गंधला होता, आमचे दादा म्हणतात तसे. भाईचे झळझळीत लावणी चंदन चपुराईचे जणू का सिग्नल आगगाडीचे आगाडीच्या सिग्नलचे पट्टे असतात तशी याच्या कपाळावर पडली. झळझळीत काय फायदा त्याचा. त्या टिळे माळांचं भूषण कुठपर्यंत तुकाराम पाहिला नाही तोपर्यंत मिळाले. हे सगळं आम्ही कोणाच्या बळावर केलं. हवालंबादंब स्फुरद लघुगरवेण सहसा मया सर्वे मध्या सरणी मथनीता सुरगणा. तेव्हा ते सगळे आता संबंध तुटले आहेत, तोडले आहेत. आता माझा कुणी राहिला नाही, कारण मी सगळ्यांचा अपमान केला. सगळ्यांचा अपमान केला, माझा कुणी राहिला नाही. न विद्वान, न शास्त्री, न पंडित, न कोणी. देव सुद्धा ते देवाच्या पोटात सगळे आले म्हणून मी यांचा उल्लेख केला. सगळे देव मी अवहेलिले, तुमची काय परवा असं म्हणाले. आता हे काय विधत्ता निश्चंक निरवधी समा आधी अवहेलना येत का. भगवान शंकरा तुम्ही आता नाचतच राहा म्हणजे असे अवहेलना नाही. विष्णू झोपा झाले, बायको बाहेर दाबते, या झोपा, काय तुम्हाला कामच नाही. आता अशी अवहेलना केली म्हणजे यांची. ही सगळी माणसाने माणसं असतात. इतकी अवहेलना केल्यानंतर माझ्याकडे कोण पाहणार. तर आई आता मला कुठेही आधार राहिला नाही. सगळे आधार तोडून टाकले, सगळे दोर तोडून टाकले. आता निराश्रित झालो हे. आता असा मी तुझ्याकडे आलो. दानी मौदास्यम भगसी यदि भागीरथी तदा. आता तू जर उदास होशील, तुझ्या आधारावर सगळ्यांना तुच्छतेने वागवणारा मी,
निराधार झाल्यामुळे तुझ्याकडे जर आलो आणि तूही जर माझ्याविषयी उदासीन झालीस तर कोणापुढे जाऊन रडू? आता मला रडायला ती जागा कुठे आहे? तू होतीस, परवाचा होता, ठीक आहे, बाकीच्यांची काय किंमत आहे? आता तूही गुपचूप, तुम्ही जर तेच म्हणालीस केलंच कशाला असं, आता मी काय करा? तुझ्या भरोशावर केलं, तू पाठीशेष म्हणून केलं, तुझा विश्वास आहे म्हणून केलं. आता तूही जर ते माझा संबंध सोडला, आता भोगा म्हणालीस तर मी काय करेन? राधारो हारो मी कथयतेषाम्य पुराय तुझा आधाराचा बहुभरवसा गर्व धरुनी अवज्ञामी केली सकल सुरसंगाहिणपुनी कुणाला मी दामू बदल रुडुकोठे वदुकुणा तुझा होता गंगे मज विषी तुझी होता गंगे मज विषी उदासीन करुणा अनाथ स्नेहार्द्राम विगलित गती पुण्यगतिदाम पतन विश्वोद्धरतीम गद विगलित सिद्ध विषयम सुधा सिंधुं तृष्णा पुलित हृदयो मातरमयम शिशु संप्राप्तस्त्वामहमुहविदध्या समुचितम. आपलं आणि भागीरथीचं नातं किती प्रकारचं आहे, किती संबंधाचं आहे, त्याचं जगन्नाथ अतिशय सुरेख वर्णन करतात. तू कशी आणि मी कसा म्हणतात. काय अनाथ, मी अनाथ आहे, निराधार आहे, ज्याच्या रक्षणाला कुणी नाही असा मी आहे. तू कशी आहेस? स्नेहार्द्राम, जिच्या अंतःकरण वात्सल्यानं करुणेनं मायेनं ओथंबलेलं आहे अशी करुणामयी तू आहेस. मी निराधार आहे. काय करायचं तू ठरव. परिस्थिती याची अनाथ स्नेहार्द्राम निगलित गती, ज्याला आता कुठेही मार्ग राहिला नाही, उपाय राहिला नाही अशा मी आहे. तू कशी आहेस? पुण्यगतीदाम, अत्यंत श्रेष्ठ अशा मार्गाला लावणारी आहेस. मी असा आहे विगलित गती, तू पुण्यगतीदा आहेस. पतन, माझा अधपात होतो आहे. सगळ्या विश्वाचा उद्धार करण्याचं दायित्व तू आपल्या शिरावर घेतोस. मी पतित आहे, अधपात होतो माझा, आणि सगळ्या विश्वाचा उद्धार करण्याचं दायित्व तुझ्या डोक्यावर आहे. काय करायचं? तुमचं तुम्ही ठरवा. पतन विश्वोद्धरतीम गद विगलित सिद्ध विषयम, मी अनेक रोगांनी आक्रांत झालो आहेस. अनेक रोग माझ्या शरीरामध्ये घुसले. तू कशा आहेस? दिव्य रसायन आहेस. सिद्ध विषयम, मी रोगग्रस्त आहे, तू दिव्य रसायन आहेस. उत्कृष्ट औषध आहेस. ब्रॉड स्पेक्ट्रम असं औषध तू आहेस. मी विगलित आहे, अनेक रोगांनी आक्रांत आहे. सुधा सिंधुम तृष्णा कुलित हृदया, तू अमृताचा सागर आहेस आणि मी तहानेने व्याकुळ झालेला आहे. तू अमृताचा सागर आहेस, मी तहानेने व्याकुळ झालेला आहे. इतकं सगळं सांगितलं तरी भागीरथी शांतच आहे. तिच्या बाजूने काही हालचाल नाही. शेवटी जगन्नाथाने ठेवणीतला बाण काढतात, तिथे ठेवणीतला नातेसंबंध काढला. मातरमयम शिशु संप्राप्तस्त्वाम, मी तुझं लेकरू आहे, शिशू आहे, तान्हं नेणतं पोर आहे. तू आई आहेस. आता सांगायला पाहिजे काय करायचं? एका शास्त्रज्ञाने एक सांगितलेला प्रसंग सांगितला. त्यांनी आपली आठवण सांगितली. पहिलंच लेकरू होतं, त्याला खोटं होतं आणि घरामध्ये एकटी आई होती. तिला माझे सासू आई वगैरे कोणी नव्हतं मार्गदर्शन करणार. हे शास्त्रीबाब तिच्या घरामध्ये उतरले होते. नवरा आणि ते बोलत होते एकमेकाशी. आता ही काय होतं माहित नाही मला, बाकीची मागची परिस्थिती. हे लेकरू रांगत रांगत कुठेतरी होतं. ते रांगत रांगत त्याला आई उभी होती आणि ते जवळ येऊन तिचा ओचा ओढत होतं सारखं आणि ओरडत होतं, रडत होतं, ओचा ओढत होतं. ही आपली जगे बायका आपापल्या कामात असतात ना पुष्कळ कधी तोंडाने कधी हाताने गमरे गमरे काही काय झालं. शास्त्रीमध्ये पाहत होती. हे लेकरू ओचा उडतो आणि त्याला गमरे गमरे ते म्हणजे आम्ही म्हशी उचलून घे त्याला.
तू त्याची आई ना, मग असं काय करतीस? ते रडतंय मगापासून बघितलं नाहीस तू? ते नातं असं आहे की रडणाऱ्या लेकराला उचलून घेतलं नाही तर आईचं आई पण संशयात पडतं. ती आई आईच नव्हे, की जी रडणाऱ्या लेकराला हातातली 1000 कामं टाकून उचलून घेतली. लेकरा काम असतील पुष्कळ, हो असेल, वेळ नसेल मुलांनी रडायची, ठीक आहे, त्याला कोण समजावणार? पोरा समजावून सांगायचं आता रड नको, ती काय रडायचं वेळापत्रक रडण्याची वेळ. असं कधी संभवत नाही. ते आपल्या लहरीने रडतं, त्याला समजावून सांगणं काम आहे. आणि म्हणून मुलगा म्हटलं नाही, पुत्र म्हटलं नाही, शिशू म्हटलं की मी शिशू आहे, तू आई आहेस. आता विदग्ध्या समुचितम मातरमयम शिशु संप्राप्तस्त्वाम अहमिह विदग्ध्या समुचितम. असं आहे, आईच्या अडचणी अनंत असतील. लेकरू ही अशी अडचण आहे की त्याला कोणतीही अडचण नाही, त्याला कोणत्याही मध्ये प्रतिकूल परिस्थिती नाही. त्याची परिस्थिती नेहमी जलगली. परवा आपल्याला सांगितलं होतं, आईचा क्लास कोणताही असो, लेकराचा फर्स्ट क्लास रिझर्व्ह आहे. आधी एअर कंडिशन सुद्धा मिळाला पाहिजे, कारण आता तोही आहे. आमच्या मायबाप सरकारनं क्लासेस नको म्हणून फक्त फर्स्ट आणि सेकंड ठेवलं. ते थर्ड म्हणजे काहीतरी चमत्कारिक वाटतं. म्हणजे प्रत्यक्षात पूर्वी 3च क्लास 4च क्लास होते, आता 5 निर्माण झाले. फायदा काय झाला? फायदा एकच झाला, एक रेग वाचवण्याचा रंग वाचला प्रत्येक वेळा. बाकी काही फरक पडला नाही, एक रेग वाढवण्याचा रंग वाचला. तर तुमचे आईचे क्लास कोणते असतील ते असतील, लेकराचा फर्स्ट क्लास निश्चित आहे. ते म्हणतात जगन्नाथ की बाकी सगळी नाती लावून पाहिली ते फारसा परिणाम झाला नाही, पण हुकमी नातं काढलं जगन्नाथाने की बाई गंगे तू आई आहेस आणि मी कसा आहे शिशु, मी नेमकं ताजं पोर आहे. मातरमयम शिशु संप्राप्तस्त्वाम अहमिह विदग्ध्या समुचितम. आता तुला योग्य वाटेल ते कर. तू आई आहेस, मी तुझं तान्हं लेकरू आहे, आता योग्य वाटेल ते कर. का आता योग्यता दुसरी संभवतच नाही. आता योग्यता फक्त एकच संभवते, लेकराला उचलून देणे. दुसरं संभवतच नाही. जाणत्या लेकराच्या बाबतीत अनेक गोष्टी संभवतात, तान्ह्या पोराच्या बाबतीत अनेक गोष्टी संभवतच नाही, एकच गोष्ट. आणि म्हणून आईला 100% चॉईस द्यायला की आता तुला योग्य वाटेल ते कर. पण दुसरं सांगताच नाही. हे सगळं जगन्नाथ म्हणतात, हे सगळं जगन्नाथ दाखवतात. पुष्कळ आपल्याला असं वाटतं की जगन्नाथाचं ते चरित्र पाहिलं, जगन्नाथाची ती इतर वाङ्मय पाहिली, यातले काही शब्द गायले, पण ही जगन्नाथी काय व्यक्ती आहे शंका येते. या सगळ्या शंकेचं निरसन करणारे पुढे 3 शोध आहे की जगन्नाथाची वास्तव योग्यता जसं मी आपल्याला सांगितलं सबंध गंगाधरी त्या एका श्लोकाच्या प्रकाशात पाहिली पाहिजे. तसं भागीरथीची प्रार्थना करणारा संपूर्ण जगन्नाथ या 3 श्लोकांच्या प्रकाशात पाहिला पाहिजे, जे मी आता सांगणार. म्हणजे समजायचंच नाही. असं आहे, जगन्नाथाने स्वतःची कितीही जरी निंदा करून घेतली असली, स्ववृत्ती या संगोनियतमिथमिथ्या प्रलपनम उतरते श्वभ्यास काय वाटेल. अपिगुधंतो विप्राण किती प्रकार आली अवाच्या निवरात्ते सपुल कमपास्य आणि पिशू नाही. जितकी निंदा स्वतःची करून घेता येईल तेवढी सगळी निंदा जगन्नाथाने करून घेतली आहे. याच्यापेक्षा आता जास्त निंदा करून घेणं सुद्धा शक्य नाही, एवढी निंदा करून घेतली आहे. पण आपल्याला माहितीये का याच्या पाठीमागे एक अतिशय महत्वाचं कारण आहे. ही निंदा करून घेणारी माणसं ज्या पातळीवर असतात ना, त्या पातळीवर खरंच त्यांना ती निंदा करून घेणं योग्य वाटतं. अगदीच व्यवहारात उदाहरण सांगायचं तर असं पांढरा स्वच्छ कपडा असावा, पांढरा स्वच्छ, त्याच्यावर बारीक साडा सुद्धा उठून दिसते. आणि सोधळच असले तर ते मळलेलं कधी दिसतच नाही, कधी स्वच्छ करण्याचा प्रसंग येत नाही. आणि मग आपण भाषा कशी वापरतो, खादीचा पांढरा कपडा लवकर मळतो, खाकी कपडा लवकर मळत नाही. हा काय बावळटपणा. दोन्ही कपडे सारखेच लवकर मळतात, त्यांचा मळायचा काळ वेळ प्रमाण सगळं सारखं असतं.
खाकीच्या कापड्यावरचा मळ दिसत नाही आणि खादीच्या कपड्यावरचा मळ पटकन दिसतो. एवढा दोन्ही फरक आहे, बाकी फरक आहे. त्यामुळे संतांचे अंतःकरणे पांढरा स्वच्छ कपड्यासारखे असतात आणि आमचे खाकीचे कपडे असले तरी शिवाय पुष्कळ शोधणीत असतात पुष्कळ. त्यामुळे ती मळलेली कधी दिसतच नाही, त्यामुळे आम्हाला त्या मळाची कधी जाणीव होत नाही. बारीक बारीक गोष्टी असतात, त्याचे सुद्धा महाभयंकर शब्द त्या सुद्धा वापरले जातात. एक गोष्ट सांगतो आपल्याला. रेणुका परशुरामाची आई, 4 मुलांची आई आहे. मुळात राजकन्या आहे, अतिशय ऐश्वर्यात लाडात वाढलेली आहे, राजकन्याच आहे. तिचं लग्न झालं जमदग्नीशी. जमदग्नी नावातच सगळं आलं काय आहे ते, असा 28 आजच्या भाषेत बोलायची. ते जमदग्नी झालं ते लग्न. ती पाणी आणायला किंवा तरी पाणी ठेवायला गेली, जलप्रवाहावरील नदी होती मोठी थोडी. तिथे कोणी गंधर्व म्हणा राजा म्हणा उतरला होता. त्यांनी राजाचं ऐश्वर्य वगैरे सगळं पाहिलं आणि तिच्या सहज मनात आलं, ती पाहत राहिली. सहज मनात आली की न जाणू तिच्या बाकीच्या बहिणी राजघराण्यात पडल्या होत्या, तेव्हा मलाही जर राजघराण्यात दिलं असतं तर हे वैभव मला वाटवायला आलं असतं. एवढंच तिला वाटलं. आता यात चूक काय? त्याच्यापेक्षा तिच्या मनात काही वेगळं आलं एवढंच आहे. ही जमदग्नीची मुलगी बायको यज्ञाकरता शेण्या गोळा करता करता यज्ञशाला सारण्यात सगळा जन्म गेलायचा. आणि पुढे तांदूळ आहे ते स्वतः खायचा नाही, ते संध्याकाळपर्यंत उपास नेहमीच नकतं. अशी स्थिती. तर तिच्या मनात असं सांगायला की मी जर राजकारणात पडले असते तर हे ऐश्वर्य मला मुक्त आलं असतं. त्याच्यापेक्षा तिच्या मनात का आहे जास्त आलं. ती परत आली. ते दगडाने दारात उभे होते. घरात प्रवेश करूनच म्हणजे तू व्यभिचारिणी आहेस. आणि त्यांचा एक एक मुलगा घरी परत आला. तो मला हुआ म्हणजे तुमच्या आईची डोक्याची पापणी आहे, उभा तुमच्या आईची डोक्याची पापणी आहे. कुणी उडवलं शेवटी आई आई आहे. परशुराम कुठे आले की ते आले. त्यामुळे तू तरी माझा ऐकणार असेल, उडव म्हणजे तुझ्या आईच्या डोक्याची पापणी आहे. त्यांनी काही विचार केला नाही. कुऱ्हाड घेतली आईच्या डोक्यात आहे. जेवणाने खूप झाल्या. म्हणजे परशुरामा म्हणजे कृष्णातल्या निष्ठा करून सुट्टी चालू बरोबर बा म्हणजे माझ्या आईला जेवण करा. हे बाकी कशाकरता गोष्ट सांगत नाही. सर व्यभिचारिणी म्हणण्याचं पातक काय ते लक्षात यावं म्हणून सांगतो की व्यभिचारिणी म्हटलं काय केलं तिनं, काय चुकलं तिचं आणि त्याची शिक्षा केवढी कठोर. पांढऱ्या स्वच्छ कपड्यावरचा डाव आहे, बारीक आहे. चारित्र्याचा जो विशाल आदर्श आहे त्या आदर्शाच्या एवढ्याने काय बिघडते, एवढ्याने काय बिघडते, एवढ्याने आता बिघडायची जागा तरी आता सांगा. मग एवढ्याने बिघडते तुम्ही बिघडणार तरी कशाला म्हणणार काय ते ठरवा तरी. आपण संत वाङ्मय शोधून काढा. विशेषतः त्यांचं अभंग वाङ्मय बघा. त्यामध्ये मी पापी पतित आगाळा असे शब्द नानात हे त्यांनी आपल्याला लावून घेतलेले आढळते. आता नामदेव तुकारामाला जर पापी पतित आगाळा म्हणायचे तर आम्ही आम्हाला काय म्हणायचे. तेही जर पापी पतित आले तर आम्ही कोण की आत्ताच त्यांचं आमचं अंतर लक्षावधी कोसाचं आहे. ते हिमालयाच्या शिखरावर आहेत तर आम्ही खाडीच्या तळाशी येऊन पोचलो आहोत. त्यांनी स्वतःला पापी पतित आगाळा म्हणावं, आम्ही काय म्हणा. तेव्हा ही मोठी माणसं जेव्हा असं बोलतात ना तर त्याची मागची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. तेव्हा जगन्नाथ ला हळद वृत्ती या संगा येतमथ मिथ्या प्रलकनम तरते श्वभ्यासा सतत परपै शून्य मननम. आहे ते कसे पुढावे अप्रिय दीक्षितांचं काय वागणं होतं कोण. अप्रिय दीक्षितांनी काय म्हटलं की आम्ही त्याचं खंडन केलंच म्हणून समजा. दोघं एकमेकाची योग्य पण जाणून होतं. आपण आता जगन्नाथ अक्षर ऐका किंवा तो प्रसंग येईल. पण त्याने काय लिहिलं की मग कसंही असो अप्पय्य यांनी व्याकरणावर एक मनोरमा नावाची काहीतरी टीका लिहिली. जगन्नाथांनी त्यांच्या टीकेचं खंडन करण्याकरता मनोरमा कुचमर्दिनी नावाची एक टीका आहे.
आणि त्यात एक बारीक अशी खोड काढली की आपण यांनी पुरताना असा शब्द वापरला, समोर अशा पुढे अशा. जगन्नाथ म्हणतात यांना साधे नियम कळत नाहीत. पुरता शब्दाचा अर्थ गावापासून असा होतो, पुरापासून असा होतो, पुढे असा अर्थ होईल कसा, त्यांनी केला कसा असा अर्थ. आणि त्याला त्यांनी काल दाखवून उदाहरण दिलं. काल झाली अहून पुरा पश्यसी देवदारू पुत्री कृतो ध्वजेन, तिथं पुरा शब्द वापरणार. आता उगत खोड काढण्याचे प्रकार आहे. पण त्याच काळजी असं पुरतः शब्द वापरला. यंचते हा पुरतो विडंबना यदूढया वारण राजहारेया. तिथे पुरतः शब्द आहे, इथे पुरा आहे, तिथे पुरतः आहे. दोन्ही शब्द असू शकतात. यांनी ते यांनी लिहिलेलं यांनी मला त्याला चांगलं कसं म्हणायचं. त्या कुतरके स्वभ्यास हे काय माहिती का, हे विद्वानांचे शास्त्राच्या वाढी करता असलेले डावपेच. कुस्तीत जसे डावपेच असतात आणि मग एकमेकावर मात करणं हेच वैशिष्ट्याचं प्रेक्षकांच्या आनंदाचा परिणाम असतो तो. नाही तर नुरी कुस्ती म्हणतात. असं जर केलं नाही, असे जे डावपेच दोन मल्लांनी लढवले नाही तर त्याला नुरी कुस्ती म्हणतात. ती कुस्ती चांगली नसते, मथून खेळण्यासारखं असतं. हे मथून खेळण्यात हवे. मग जरा आता धटिंगणपणा न करावं तर कुस्ती होईल कशी. कुस्त्या खेळामुळे धटिंगणपणाचा आहे. आणि धटिंगणपणा थोडा वाद जल्प वितंडा सगळेच येतात. संवाद निराळा, सुखसंवाद निराळा आणि जल्पवितंडा निराळी. जल्पवितंडा हे सुद्धा वादाचे आवश्यक प्रकार आहेत. आणि मी म्हणणाऱ्या लोकांनी ते केले नाही तसं मुळीच नाही. बराच काय सांगितलं खंडन खंड खाद्य हे वितंडेचं उत्तम उदाहरण आहे. आता ही वितंडा जेव्हा शास्त्राच्या पोषणासाठी असते तेव्हा ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही न्यायाच्या कसोटीवर उतरता तेव्हा तो कुतरके स्वभ्यास असाच आहे की नाही. म्हणून जगन्नाथ खरा कसा कुठं बघायचा, कुठं मोजायचा, कसं समजायचा. ज्ञानेश्वर त्यांच्या नम्रतेत शोधायचे नाही. ज्ञानेश्वर शोधायचे सत्यवादाचे तब वाचा केले आम्ही तू कल्प त्यात. तुकाराम शोधायचे झाले तर पाते पतिताला इथे शोधायचे. अणोरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा तिथेच होता. आता ते म्हणून कारण काय होतं पुष्कळ वेळा ही माणसं किती जरी नाही म्हणाली तरी केव्हा तरी खरं त्यांच्या तोंडावरती बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. कारण शेवटी खरं खरं अंतरी ते आहे, स्वभावे बाहेर तसं होतं. तसं जगन्नाथाचे पुढचे 2-3 श्लोक आहे. जगन्नाथ म्हणतात प्रपद्यन्ते लोका कथित भवती मत्र भवती वाहिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि शपेतुभ्यं मातः मम तु पुनरात्मा सुरधुनी स्वभावादेव त्वयिमितमनुरागं विधृतवान्. हो मागे वाचायचं ना. हा अशा भाषी गेला आता पुन्हा पहिल्या मागच्या आशानिबद्ध भवपीडितमी अनाथ सिद्धौषधामृतनिधी पैतू समूर्त उद्धारिसी अखिल विश्व म्हणून माझे मी टाकिले तव शिरावर जाणवजे पापी तसाच अगती कमनात आणि माते शिवाय शिशुचे हित कोण जाणी आलो तुला शरण साच अनन्य भावे जे योग्य ते मम हितार्थ तुवा करावे. इतकं हक्काने म्हणायचा अधिकार तरी कसा प्राप्त होतो. कसं आहे तू आई आहे मी शिशु आहे म्हणणं सोपं आहे. कोणाला म्हणता येईल शब्दानेच म्हणायचं झालं तर मी शिशु आहे म्हणणं सोपं आहे. मी शिशु होणं सोपं आहे का. शिशु म्हणता येईल मी शिशु आहे पण शिशु होता येईल का. शरीराने कोणालाच होता येतं पण वृत्तीने तरी. लेकरू जसं 100% पराधीन असतं तसे आहात. आईने केलं नाही ते कुशीवर सुद्धा बोलू शकत नाही लेकरू, त्याला वळवावं लागतं. तुम्ही तसे होता. जरा संध्याकाळचा फराळ आवाज नाही की बाजार मोकळा म्हणतो आपण. असं काय करता. कुठं अवलंबून राहतो. अवलंबून राहत नाही. आपलं राखून असतो. शिशु होतो म्हणणं निराळं आणि शिशु होणं निराळं ते खरंच परस्वाधीन असतं.
लेकरू जसं 100% निरहंकारी असतं, जर 100% निरहंकारी होता, लेकराचा कोणताही राग द्वेष देईल, प्रेम टिकतं, पण राग द्वेष जो येतो तू दुसऱ्या क्षणी राहत नाही, आला की त्या क्षणी घ्यायचा होतो. तुमचा एकदा डोक्यावर सवार झाला तर तुला उतरत नाही. मी नेहमी गमतीने सांगतो, आपण ऐकलंय की नाही, की काही माणसं आमच्या लक्षात राहत नाही. काय करावं लक्षात राहा, काय करावं लक्षात राहा, याचा प्रयोग करून त्याला 2 शिव्या द्या, आयुष्यभर विसरला तर मला येतात. अक्षर राहत नाही, लक्षात राहत नाही, अक्षर राहत नाही, लक्षात राहत नाही, सुभाषिताची श्लोक लक्षात राहत नाही, ते नाही लक्षात राहत. बरोबर, पण शिया दिलेली केव्हा तरी एकदा दिलेली असते, आयुष्यभर मनुष्य शत्रुत्व विसरत नाही. लेकराला असं कधी होतं पाहिलंय का? 2 लेकरं भांडतात म्हणून त्यांच्या भांडण्यावरनं आया भांडतात, की लेकरं भांडणं विसरूनच जातात, आयाची भांडणं चालूच राहतात. हे काय प्रकार आहे? शिशु होणं म्हणणं सोपं आहे, होणं शक्य नाही. जगन्नाथ शिशु आहेत आणि त्याचे पुरावे त्या 2-3 श्लोकांत घ्यायचे. आई प्रपद्यन्ते लोकाः कति न भवति मत्र भवति वायस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि शपे तुभ्यं मातर मम तु पुनरात्मा सुरधुनी स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्. आई शेकडो हजारो लाखो लोक तुझ्याकडे येतात म्हणाले, पण काय येतात? तू त्यांच्या इच्छा पूर्ण करतेस म्हणून येतात. प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीं अत्र भवतीं उपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि. तू त्यांच्या इच्छा पूर्ण करतेस म्हणून येतात. मी शपे तुभ्यं मातर मम तु पुनरात्मा सुरधुनी स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्. मी शपथ लावून सांगतो, माय मला तुझ्यावर प्रेम केल्यावाचून राहवत नाही म्हणून मी तुझ्याकडे येतो. प्रेम केल्यावाचून, तुझ्याजवळ आल्यावाचून, तुझ्या किनारी बसल्यावाचून राहवत नाही म्हणून मी तुझ्याकडे येतो. इथे पुण्य लागते, पाचा नाश होतो, इच्छा पूर्ण होतात, पुष्कळ लोक लग्नार्थी व्हावे, लग्नार्थी व्हावे, पुत्रार्थी हाते समाधान, पुत्र देऊन करावं, जलकडे स्तोत्र वाचन झाला का? कुठल्याच एका संदर्भामध्ये एक एका हिंदी कवी म्हटलंय की काय, मुझे तिजारत है दोस्ती ही नहीं, असं म्हटलं की दोस्ती और किसी गरज के लिए, मुझे तिजारत है दोस्ती ही नहीं. मैत्री आणि काहीतरी इन रिटर्न मिळावं म्हणून. अरे मैत्री आहे मग तो व्यापार व्हायला मिळाला, तो व्यापार आहे. शपे तुभ्यं मातर मम तु पुनरात्मा सुरधुनी स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्. माझा अंतःकरण स्वभाव त्याची प्रकृती आहे ही, आणि अत्यंत प्रेम आहे तुझ्या. तुझं नाव घेतलं, तुझं स्मरण झालं, तुझ्या जवळ आलो की असं उचंबळून येतं. स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, आपण 3दा विचार करतो, पाय कसा आहे तो, बरं म्हणला त्या पुढे फरकायचं, तो म्हणला नको रे बाबा, त्या तिथूनच मागे. जगन्नाथ म्हणतात शपे तुभ्यं मातर मम तु पुनरात्मा सुरधुनी स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्. कियन्तस्सन्त्येके नियतं तुला येती सारे शरण जननी हेतु धरुणी. मनोवांछा त्यांच्या सतत करिसी पूर्ण म्हणून. नमी त्याच्यापैकी सशपथ कथी हे सुरधुनी. तुझ्या ठाई प्रेमा भगवसत स्वाभाविक मनी. कियन्तस्सन्त्येके नियतमिहलोकार्थ घटकाः. परे पूतात्मानः कतिच परलोक प्रणयिनः. सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयम्. जगन्नाथ शश्वत्वयि निहितलोकद्वयभरः.
कित्येक लोक आपल्या कल्याणाचा मार्ग शोधण्याकरता नियतम ह्य लोक अर्थघटका समाज कार्य करतात म्हणत यंत संत्येचे नियतम ह्य लोक अर्थघटका लोकांचं कार्य करावं, त्यांना सुख द्यावं, त्यांना बरं पाहावं, अशा तऱ्हेचे नाना सामाजिक गोष्टी लोक रममाण असतात म्हणत. केवळ लोकाकरता किती असतात त्या लौकिकाकरता असतात. ते लोकाकरता असणं म्हणजे राहणं चांगलं, लौकिकाकरता असणं म्हणजे ते म्हणजे त्यांच्या येते. पण आता काय असेल जातो असतात म्हणजे पुष्कळ लोक असतात समाज कार्य करणार. यंत संतेते किती वेळा समाज कार्य करणं हा त्यांचा व्यवसायच असतो. यंत संतेते लोक अर्थघटका असे पुष्कळ लोक आहेत. परे पूतात्मान कतिच परलोक प्रणयीन काही परलोकावर दृष्टी ठेवून पुढ्या पुण्यकृत्यामध्ये आपलं आयुष्य हरवलं नाही. मला विचारलं जगन्नाथ तू काय करतोस? म्हणजे सांगू सुखम शेते मातस्तव खलु कृपात पुनरयम जगन्नाथ शश्वत्वयी निहित लोकध्वजबला. मी तुझ्या किनाऱ्यावर नुसता झोपून राहतो. म्हणजे सुखम शेते मातस तव खलु कृपा, तुझ्या कृपेच्या आधारावर मी झोपून राहतो. माझ्या इहलोकाचा आणि परलोकाचा दोन्ही भार तुझ्या डोक्यावर ठेवतो आणि मी फक्त झोपून राहतो. काय करतो? अर्जुनाची गोष्ट चांगली. जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा त्याने केली. अभिमन्यूच्या वधानंतर संतापलेला अर्जुन जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा करतो आणि मोठी घोर प्रतिज्ञा करतो की आज सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध न करीन तुम्ही स्वतः अग्निकाष्ठ वर्षण केले. पांडव सेनेमध्ये हाहाकार उडाला आणि कौरवाला दिवाळी झाली. ते म्हणजे आता सोपं झालं का युद्ध? आज फक्त जयद्रथाला मरू दिला नाही की पांडव संपलेच आहेत. अर्जुन संपला म्हणजे पांडव संपलेच आहेत. भगवंत रागावले. पण का करतात रागावले? अर्जुनाने प्रतिज्ञा केली. त्यांनी अर्जुनाचा बिछावा तयार करून झाला. चला म्हणाले आता आज पांडवाला कौरवाला दुसरं काही काम नाही, फक्त जयद्रथाला मरून देणे. ते घाबरला होता. तो म्हणला मी जातो निघून. तो म्हणजे निघून गेला असं नक्कीच सापडशील. इथेच त्यातल्या ते सुरक्षित आहे की आम्ही सगळे तुझ्या रक्षणा करता राहतो म्हणाले. बरं कर्ण द्रोण सगळे अश्वत्थामा सगळे संरक्षणा उलट आणि खरंच म्हणजे पंचायत झाली. मध्यान्ह झाली. थोडे दमले. सारखा प्रवास चालू आहे. अर्जुन आपल्या पराक्रमाची शर्थ करतोय. पण आज बाकी सगळं मोकळं झालं. सगळं लक्ष त्या याच्यावर केंद्रित झालं आणि त्यामुळे जितका वेगाने पुढे जायला पाहिजे तसापर्यंत तिथपर्यंत काही जाता येईल. शेवटी दुपारची वेळ झाली. घोड्याला पाणी देणं आवश्यक होतं. भगवान म्हणाले अर्जुना जरा आता घोड्यांची पाण्याची व्यवस्था बघतो. बरं तुम्ही घोडी घेतली. पाण्यावर काही पाण्याची व्यवस्था केली घोड्याची. त्याला काही खरारा बिरारा केला. त्या रूपाचं ध्यान भीष्माने सुद्धा अंतकाळी मला व्हावं असं म्हणतोय. मला सुरेश लोक आहेत. भगवंतांनी विचारलं म्हणे भीष्माला भीष्मा आपली काय इच्छा आहे? म्हणजे भगवान मला तुमचं ते रूप पाहायचं आहे. कोणतं? नखनियमित कंडून पांडवस्यंदनाश्वान अनुदिनमभिसिंचन अंजलिस्थे पवोभि अवतुन येत वस्त्र स्तोत्र संस्यूत मौलिर दशन विधृत रश्मीर देवकी पुण्यराशी. देवकीच्या पुण्याचं जे एकूण सगळी पुण्याची राशी प्रगट झाली तुमच्या रूपाने. पण ती गुंतली होती कशात? अर्जुनाच्या घोड्याला खरारा करण्यात. आणि ते सुद्धा खरारा मिळाला नाही. लखन नियमित कंडून पांडवस्यंदनाश्वा. आपल्या नखाने तुम्ही अर्जुनाच्या घोड्याला खरारा केला आणि तुम्हाला लोक अभिषेक करतात. तुम्ही आपल्या ओंजळीने घोड्यांच्या पाठीवर पाणी टाकलं. अनुदिनमभिसिंचन. आता युद्धाच्या वेळ प्रसंग असा करायचं काय? पितांबराचे सोबत ओढ खोचले. अहो तुम्ही येत वस्त्र आता 2 हात खाजवण्यातून 2 हात अभिषेक करण्यात घोड्याच्या गुंतले. चाबूक कुठे ठेवायचा? शेवटी मोरपीस काढून टाकलं तिथे चाबूक खोचला. तोत्र संस्यूत मौली. मुरुटामध्ये चाबूक खोचला आहे आणि आता घोडी इकडे तिकडे होती म्हणून दशन विधृत रश्मी. घोड्याचे 2 लगाम जे आहेत ते आपल्या दातात धरले आणि असं जे तुमचं रूप आहे ना ते पाहायची इच्छा. भक्ता करता तुम्ही किती लहान होता आणि कोणत्याही कामाला तुम्हाला काही खंत वाटत नाही. असं जे तुमचं भक्त वात्सल्याने परिपूर्ण असलेले रूप आहे ते पाहायचं आहे. ते तिथे प्रगट झालं होतं. भगवान कष्ट करतायत त्या घोड्याची त्यांची काळजी घेतात. नवरात्री झाली आले अर्धा पाऊण तासाने त्याचे आले परत. हा पठ्यावस्त झोपला होता. अर्जुन झोपला होता चक्क. म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. दिवस ढळला मिळाले. अजून जयद्रथाचा पत्ता नाही आणि हा मस्त झोपून राहिलाय. राग आला देवा.
अर्जुना तू झोपलास, तुला झोप येते कशी? अर्जुन शांत आहे म्हणजे देवा तू जागा आहेस, एवढ्या वेळाने करायचं हे म्हणणं सोपं नाही, हे म्हणणं सोपं नाही. त्याला 100% शरणागती असावी लागते, 100% निरहंकारित्व असावं, इतकं विश्वासू असावं लागतं, इतकं विश्वासू असावं लागतं की त्या विश्वासाला तडा दिला तरी तो विश्वास भंगत नाही. असं आहे, विश्वासाला तडा गेला, विश्वासाला तडा लागली, परिस्थिती निर्माण झाली तरी विश्वास भंगत नाही. कारण शेवटी तो बाजार नाहीच आहे. इतकं चांगलं झालं तर इतकं मी असं म्हणेन असं नाहीच आहे. काही हो ती निष्ठा तशीच कायम राहते. जगन्नाथ ते सांगताय की माझे ती सुखम शेत हे मातस्तव खलु कृपात पुनरयम. मी स्वस्थ झोपतो म्हणजे हेही करीत नाही तेही करीत नाही.